हातकणंगले तालुक्यातील टोप कासारवाडी हद्दीत डोंगर रांगामध्ये 4 लाख ब्रास अनाधिकृत उत्खनन करून 100 कोटीची फसवी रॉयल्टी दाखवला गेल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केलाय। पाटील म्हणाले, दगडखाणीत उत्खनन करणारे हेलिकॉप्टर घेता येते, पण महसूल विभागाला काही दिसत नाही। त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे का, असा संतप्त सवाल करत त्यांनी रॉयल्टी वसुली होईपर्यंत नवीन उत्खननाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे। मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले की राज्यभरातील सर्व खाणींचं ड्रोन सर्वेक्षण होणार असून GPS लिंकिंगद्वारे रॉयल्टी वसुली व मालमत्ता जप्तीची कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।